नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 एप्रिल 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत पहलगाम हल्ल्याला नुकतीच 1 वर्ष पूर्ण झालेली आहेत या संदर्भात माहिती. ॲपलचे नवीन सीईओ जॉन टर्नस हे झालेले आहेत या संदर्भात माहिती. तसेच नुकताच लॉरेन्स पुरस्कार 2025 हा जाहीर झालेला आहे. क्रीडा क्षेत्रातील अतिशय महत्वाचा हा पुरस्कार आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. भारताच्या पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कोनेरू हम्पी. तर आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 23 एप्रिल. 23 एप्रिल 1858 पंडिता रमाबाई यांची आज जयंती. त्यांचे काही महत्वाचे स्थापना कार्य या संदर्भात माहिती पाहूया. आर्य महिला समाज 1882, शारदा सदन 1889, रमाबाई असोसिएशन अमेरिका 1887, ख्रिश्चन धर्माचा स्वीकार त्यांनी 1883 मध्ये केलेला होता. तसेच महत्वाचे सदनमध्ये मुक्ती सदन हे देखील त्यांचं महत्वाचं कार्य राहिलेलं आहे. 23 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो. 1995 मध्ये हा दिवस पहिल्यांदा साजरा करण्यात आलेला होता. 23 एप्रिल 1564 इंग्लिश नाटककार, लेखक आणि अभिनेते विल्यम शेक्सपियर यांचा आज जन्मदिवस. 23 एप्रिल 1616 याच दिवशी विल्यम शेक्सपियर यांचे निधन देखील झालेले होते. 23 एप्रिल 1873 अस्पृश्यता निवारण हे जीवन ध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा देखील आज जन्मदिवस. आपण आपल्या एमपीसी लायब्ररी या युट्यूब चॅनलवर विठ्ठल रामजी शिंदे या संदर्भात व्हिडिओ शेअर केलेला आहे. परीक्षेच्या अनुषंगाने हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे, तो तुम्ही आवर्जून पहा. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख. नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून अभिनेते रितेश आणि जेनेलिया देशमुख यांची निवड करण्यात आलेली आहे. सदिच्छा राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 22 एप्रिलला त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांची निवड करण्यात आलेली आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे MSRTC कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी ही त्यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचा इतिहास जाणून घेऊया. RTC कायदा 1950च्या कलम 3 नुसार महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि 1948 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये पहिली बस पुणे ते अहमदनगर यासाठी रवाना झालेली होती. दुसरा प्रश्न. ऍपल कंपनीचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO म्हणून आता कोण असणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जॉन टर्नस. तर आता नुकतेच ऍपलचे नवीन CEO जॉन टर्नस हे होणार आहेत. याची घोषणा 20 एप्रिल 2026 ला झालेली आहे. CEO पदाची त्यांची सुरुवात 1 सप्टेंबर 2026 या दिवशी होईल. जॉन टर्नस हे 2001 मध्ये प्रॉडक्ट डिझाईन टीम मध्ये सामील झालेले होते. म्हणजे जवळपास 25 वर्ष ते ऍपल या कंपनीमध्ये आहेत. सध्याचे CEO आहेत टिम कुक. टिम कुक हे 2011 पासून ऍपलचे CEO आहेत. पुढचा प्रश्न. लातूर पॅटर्नचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोपाळराव पाटील. माजी खासदार गोपाळराव पाटील यांचं नुकतंच दुःखद निधन झालेलं आहे. ते लातूर पॅटर्नचे जनक मानले जातात. त्यांचं 21 एप्रिल 2026 या दिवशी दुःखद निधन झालं. ते माजी राज्यसभा सदस्य होते. 1994 ते 2000 या कालावधीमध्ये ते माजी खासदार राहिलेले आहेत. 12 वर्षे विनामूल्य वैद्यकीय सेवा, देवमाणूस म्हणून ते प्रसिद्ध आहेत. श्री शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष देखील आहेत. तसेच भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. नामांकित बालरोग तज्ञ आणि शिक्षण तज्ञ म्हणून देखील ते ओळखले जातात. लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी अनेक वेळा निवडणूक लढवलेली देखील आहे. त्यामुळे लक्षात घ्या, माजी खासदार गोपाळराव पाटील हे लातूर येथील आहेत आणि त्यांचं दुःखद निधन देखील झालेलं आहे. पुढचा प्रश्न. पहलगाम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यात आहे? पहलगाम हे जे गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अनंतनाग. नुकतेच पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेले आहेत. हा हल्ला 22 एप्रिल 2025 म्हणजेच कालच्या दिवशी झालेला होता. याचं ठिकाण आहे बाईसरन व्हॅली, पहलगाम. एकूण 26 जणांचा यामध्ये मृत्यू झालेला होता आणि यालाच प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांद्वारे राबवले गेलेलं होतं. 7 मे 2025 या दिवशी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POJK यामधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केलेला होता. त्यानंतर ऑपरेशन महादेव हे राबवले होते. जुलै 2025 मध्ये यामध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत हल्ला करणारे ऑपरेशन महादेव या अंतर्गत जो काही पहलगाम हल्ला झालेला होता, हा हल्ला करणारे तिन्ही हल्लेखोर या ऑपरेशन अंतर्गत मारले गेलेले होते.
पहलगाम बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. पहलगाम याचं ठिकाण आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये. जिल्हा आहे अनंतनाग जिल्हा. पहलगाम म्हणजे काश्मीरी भाषेमध्ये मेंढपाळाचे गाव. पहलगाम ठिकाण हे लिड्डर नदीच्या काठी आहे. अमरनाथ मंदिराच्या वार्षिक यात्रेचे हे सुरुवातीचे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न, लॉरियन्स पुरस्कार 2025 मध्ये वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कार्लोस अल्काराज. लॉरेन्स पुरस्कार 2025 हा नुकताच जाहीर झालेला आहे. वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंची यामध्ये आता यादी आलेली आहे. वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू आहे कार्लोस अल्काराज. महिला खेळाडू आहे आर्यना सबलेंका. आणि वर्षातील सर्वोत्तम संघ ठरलेला आहे पॅरिस सेंट जर्मन म्हणजेच PSG हा संघ. यामध्ये महत्वाची कामगिरी काय काय राहिलेली आहे? तर अल्काराज याने फ्रेंच ओपन, US ओपन तसेच ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकलेली आहे. आर्यना सबलेंका हिने सलग दुसऱ्यांदा US ओपन विजेती ती ठरलेली आहे. तसेच PSG म्हणजे पॅरिस सेंट जर्मन हा संघ 2025 मध्ये पहिल्यांदाच UEFA चॅम्पियन लीग हा जिंकलेला होता. त्यामुळे लॉरेन्स पुरस्कार आपल्याला एके वर्षी परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे या वर्षीचे पुरस्कार आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिली बस सेवा कोणत्या मार्गावर सुरू झालेली आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 मुंबई ते पुणे, पर्याय क्रमांक 2 नाशिक ते औरंगाबाद, पर्याय क्रमांक 3 पुणे ते अहमदनगर आणि पर्याय क्रमांक 4 नागपूर ते अमरावती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच आज वीरा शिंदे यांची जयंती देखील आहे. वीरा शिंदे यांच्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे. तो तुम्ही आवर्जून पहा आणि तो देखील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.